रामकृष्ण हरी 11/11/2011 पासून वारकरी साहित्य परिषद काम करते आणि ही संघटना काम करत असताना महाराष्ट्राच्या जगाच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत संत साहित्य जे आहे महाराष्ट्रातल्या ज्ञानोबा तुकोबांचं, नामदेव एकनाथरायांचं ते घराघरापर्यंत पोचलं पाहिजे, सर्व जगाच्या भाषेत पोचलं पाहिजे। हे काम करत असताना या संप्रदायाची मुख्य भूमी कुठली असेल तर ती संतभूमी मराठवाडा आहे। आणि 14 साली आम्ही 76 तालुक्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दिंडी काढली होती, परंतु आमचं ते अशी एक भावना भूमिका झाली की घराघरापर्यंत पोचली पाहिजे ही भावना भूमिका, आणि वारकरी संप्रदायाने ही भूमिका घेतली पाहिजे की आपल्या भागातले जे हातबल झालेले आहेत त्या आमच्या बांधवांना आम्ही मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून, पत्नीला वाऱ्यावर सोडून, आईवडिलांना वाऱ्यावर सोडून, सासू सासऱ्यांची बेइज्जत करून अशा माणसाला मुली दिली काय? तर हे सगळं त्याच्या लक्षात आणून आर्थिक समस्या म्हणजे जीवन नव्हे, जीवन हे खूप आनंदी आहे हे तर संतांनी सांगितलेलं आहे। आणि मग त्या भाषेमध्ये त्यांना समजावून सांगून मानसिक आधार दिला पाहिजे। यासाठी आजपर्यंत दुष्काळ, आर्थिक अडचण होती, पण आता इतकी प्रचंड काही नैसर्गिक आपत्ती होती तर ते जुना इतिहास पाहता हे शक्य आहे। आणि म्हणून आपण अशी भूमिका वारकरी संप्रदायाच्या, मी डॉक्टर सदानंद मोरे, आमचे श्रीकांत महाराज असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष पुरुष महिला सगळे असतील 8 जिल्ह्यातले, तर मी आता मराठवाड्यात 8 जिल्ह्यात फिरत आहोत। आज हा 6वा जिल्हा आहे आणि आम्ही एकच भूमिका घेतली आहे, ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतलेली आहे की आम्ही आमच्या संतभूमी मराठवाड्यामध्ये परिस्थितीनं अडचणीत असलेल्या, रंजले गांजलेल्या आमच्या बांधवाला आत्महत्या करून देणार नाही। त्यासाठी आम्ही यानंतरचा दुसरा टप्पा आहे, गावोगावी महिला हरिपाठाच्या, संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ आहेत आमच्या गावोगावी, त्याच्या दिंड्या काढणार आणि असे लोक शोधून काढून त्यांना मानसिक आधार देणार। नेमकं नाही, हे पहा, आम्ही आता शासन ते काम करत आहे, त्यांना समजा अडचणीला आर्थिक मदत, कर्जमुक्ती हेही शासन करत आहे। आमचं काम काय आहे? हा शोध घेणे, हा तपास लावणे, ह्याचा फार खोलापर्यंत अभ्यास करत बसणे हे नाही। तर करायला काय हरकत नाही, पण आमची मूळ भूमिका काय आहे? ज्यावेळी आम्ही बाहेर वावरतो त्यावेळी संतभूमीतला शेतकरी आत्महत्या करतो, हा पण संतांचा आहे, तुमचा, आमचा, सगळ्यांचा आहे। त्यांना मानसिक आधार देणे हेच आमची मेन भूमिका आहे। आणि त्यासाठी आम्ही आज विडा उचललेला वारकरी संप्रदायाने आज 13व्या शतकापासून काम करून समाज मन दुरुस्त करणारा आमचा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आणि त्यातली संतभूमी आणि त्या संतभूमीतले आमचे संप्रदायाचे पाईक हे ही भूमिका घेत आहेत। आम्ही शोधून काढू, माहीत होतं आहे, आत्तापर्यंत आम्हाला 4 लोक भेटले, आम्ही त्यांना मानसिक आधार देणार आणि आत्महत्या होऊन देऊन देणार नाही आणि संतभूमी मराठवाड्याचा सन्मान ठेवणार। जगी असा कोण तो सर्व सुखी आहे, समस्या तर संपल्या नाहीत, त्या मनाचा खेळ आहे। भोगवाद, बुभुक्षवाद, चंगळवाद ही बाहेरची लक्षणं आहेत। खरा जीवनाचा स्वच्छंदी अर्थ काय? न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा। तुकाराम महाराज म्हणतात, मला मोक्ष नको, काही नको, फक्त वारंवार मनुष्य जन्म द्या आणि मी ह्या जीवनाचा, संत समाजाचा आनंद लुटतो। त्यामुळे समस्यावर मात करणे हेच त्याचं खरं औषध आहे।